नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। तर आज मी बनवणार आहे मस्त अशी रसरशीत आणि भरपूर अशा लेयर्स सुटलेली बालुशाही। अगदी घरच्या घरी परफेक्ट अशी बालुशाही कशी बनवता येईल, सोबतच त्याच्या भरपूर अशा लेयर्स सुटलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। या कशा पद्धतीने तयार करता येईल हे मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे। मैदा तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकता। इथे मी अगोदर मैद्याला व्यवस्थित असा चाळून घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी चाळूनही घेऊ शकता। इथे मी 2 कप मैदा चांगला गच्च भरून घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला चिमूटभर असं मीठ टाकून घ्यायचंय, कारण बालुशाही खूपच गोड असते, त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं। त्यामध्येच आपण खाण्याचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याने 1 चमचा बेकिंग पावडर टाकून घेतलेला आहे। आता हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचंय। वाटल्यास तुम्ही हे सगळं एकत्रच चाळणीनेही चाळून घेऊ शकता, त्यामुळे व्यवस्थित असं सगळं एकत्र होतं। आता इथेच मी पाव कप तूप टाकून घेते आणि चमच्याने याला चांगलं मिक्स करून घेते। नंतर आपल्याला हे चमचा काढून हे हातानेच सगळं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे तूप व्यवस्थित या मैद्याला चोळून घ्यायचे। जोपर्यंत मैद्याची मूठ वळत नाही तोपर्यंत याला चोळून घ्यायचे। अशा पद्धतीने जर तुम्ही मैद्याला व्यवस्थित असं तूप चोळून घेतलं तर मग बालुशाही मस्त अशी खुसखुशीत होती। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मूठ वळली की मग आपलं पीठ तयार आहे तिंबण्यासाठी। हे पीठ तिंबण्यासाठी परफेक्ट प्रमाण पाण्याचं म्हटलं तर आपण 2 कप मैदा घेतला होता, त्यासाठी अर्धा कप पाणी एवढं लागतं। आता इथे मी ज्या कपाने आपण तूप घेतलेलं होतं, म्हणजेच पाव कप तूप घेतलेलं होतं, त्याच कपाने 2 कप इथे मी पाणी टाकून घेते, म्हणजेच अर्धा कप होतं। आता इथे पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला हे पीठ तिंबून घ्यायचे आणि पीठ तिंबताना जास्त मळून तिंबायचं नाही, फक्त आपल्याला हे पीठ एकत्र करून घ्यायचे। मी अशा पद्धतीने म्हणजेच बोटं सरळ करून ते बोटं फक्त गोल फिरवून घेते आणि नंतर आपल्याला हे पीठ एकत्र करून घ्यायचे। आता इथे शेवटी थोडं थोडं पाणी टाकून मी यामध्ये पीठ चांगलं मळून घेते, म्हणजे सॉरी आपल्याला हे पीठ जास्त मळायचं नाही, फक्त एकत्र करायचे। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने तिंबत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ तिंबून घ्यायचे। आता हे पीठ आपलं तयार आहे तिंबून। खरं तर बालुशाही करायची म्हणली की थोडीशी अवघड वाटते, परंतु एकदा याचं परफेक्ट प्रमाण आणि करण्याची पद्धत समजली की बालुशाही मस्त अशी तयार होते। आता यावरती झाकण ठेवून आपण याला 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास भिजत ठेवायचे। आता हे भिजत आहे तोपर्यंत यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊया। त्यासाठी मी इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती। त्यामध्ये 2 कप साखर टाकून घ्यायची, किंवा तुम्ही इथे 1.5 कप साखरही वापरू शकता, कारण नंतर यामधील थोडासा पाक उरतोच। परंतु मी इथे कमी जास्तीला हवा यासाठी 2 कप साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 कप पाणी टाकून घ्यायचे आणि ही साखर या पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायची। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि ही साखर व्यवस्थित या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची। 4-5 मिनिटं झालेले आहेत आणि साखरही पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेली आहे, परंतु आपल्याला पाहिजे असा पाक आणखीन तयार नाही झालेला, म्हणजेच बालुशाहीसाठी लागणारा पाक हा 1 तारी तयार करावा लागतो। आता इथे दोन्ही बोटांमध्ये पाक घेऊन अशा पद्धतीने चेक करायचे। जर याची तार बनत असेल तर मग पाक तयार आहे असं समजायचं, परंतु हा पाक तयार होण्यासाठी कमीत कमी 8 ते 9 मिनिटं किंवा 10 मिनिटं लागतात। आता इथेच मी 2-3 हिरव्या वेलच्या ठेचून टाकलेल्या आहेत आणि चिमूटभर आपल्याला ऑरेंज फूड कलर टाकून घ्यायचे, जेणेकरून बालुशाहीचा कलर मस्त असा होतो। आता हा कलर चमच्याने व्यवस्थित या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि 4 मिनिटं याला आणखीन उकळून घ्यायचे। 4 मिनिटं झालेले होते आणि एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने एका साईडला मी पाक काढून घेते आणि 2 मिनिटं थंड करून घ्यायचे पाक, आणि नंतर दोन्ही बोटांच्या मध्ये घेऊन व्यवस्थित असा चेक करून बघायचे। जर तार बनत असेल तर मग पाक तयार आहे। पाक जास्त पुढेही नाही न्यायचा, नाहीतर मग नंतर बालुशाहीवरती साखरेची लेयर तयार होते आणि ती खायला व्यवस्थित लागत नाही। आता इथे मी पाक काढून घेते आणि गॅसवरती तेलाची कढई ठेवते। आता इथे आपल्याला गॅस चालू नाही करायचा, नंतर करायचा, कारण बालुशाहीसाठी लागणारं तेल हे कोमट गरमच लागतं। नंतर मीडियम फ्लेमवरतीही गरम करून घेतलं तरी पटकन होतं। आता इथे पीठही व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे, त्याला जास्त मळून नाही घ्यायचं आहे, तसंच घ्यायचं उचलून आणि पोलपाटावर याला हाताने पसरवून घ्यायचे। आपण इथे फोल्ड मेथडने ही बालुशाही बनवणार आहोत, त्यामुळे असं पसरवून घ्यायचं आणि नंतर अर्धा भाग वर ठेवायचा आणि याला हलक्या हाताने आपण दाबून याला पसरवून घ्यायचे। आता इथे मध्यभागी आणखीन एक कट मारून घ्यायचे आणि या दोन्ही बाजू एकमेकांवरती ठेवून यालाही पसरवून घ्यायचे। आता इथे मी तुम्हाला दाखवते किती मस्त अशा लेयर्स पडलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। इथे मी आता बालुशाहीसाठी उंडे बनवून घेते, त्यासाठी मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे। शक्यतो बालुशाहीचे उंडे बनवताना तोडून बनवायचे नाहीत, अशा पद्धतीने जर कट करून बनवल्या तर बालुशाहीला खूप सारे लेयर्स पडतात। आता इथे मी एक करून दाखवते तुम्हाला।
बालुशाहीच्या पिठाचा कट केलेला तुकडा असा तळहातावर घ्यायचा आणि दोन्ही हातांनी दाबून याला गोल गोल फिरवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे लेयर्स किती मस्त अशा सुटलेल्या आहेत। आता इथे मध्य भागातून एक होल पाडून घ्यायचे। वाटल्यास तुम्ही बेलण्यानेही होल पाडून घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने बोटानेही होल एकदम खालीपर्यंत पाडून घ्यायचं, जेणेकरून मस्त असा पाक मध्य भागापर्यंत मुरला जातो। आता इथे मी दुसरा आणखीन एक तुम्हाला करून घेते। असं मध्य भागात घ्यायचं, म्हणजे तळहातावरती घ्यायचं आणि दोन्ही हातांनी दाबून याला गोल मळून घ्यायचं। आणि शक्यतो जरी वरती मोठे असे क्रॅक्स आलेले असतील तर मग ते थोडेसे बोटाने मिटवायचे किंवा मग दाबून थोडंसं एकसारखं पीठ करायचं। आता इथे मी अशाच पद्धतीने सगळे बालुशाही करून घेते, म्हणजेच अर्ध्या बॅचसाठी जेवढे तळणार आहे तेवढे करून घेते आणि बाकीचे राहिलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचे। जर पीठ उघडच ठेवलं तर मग पीठ हाडकतं। आता इथे तेल गरम करायला ठेवलेलं होतं, थोडा छोटासा पिठाचा तुकडा मी तेलामध्ये टाकून घेते आणि बघते की तेल कसं गरम झालेलं आहे। मग तुम्ही बघू शकता इथे पिठाला, म्हणजे जे आपण पीठ टाकलं बालुशाहीचं त्याला थोडेसे बुडबुडे सुटलेले होते। बालुशाही तळण्यासाठी तेल कोमट गरम करून घ्यायचं आणि बालुशाही तेलामध्ये टाकली की अगदी ती बुडाला जाऊन बसायला हवी अशा पद्धतीचं आपल्याला तेल गरम करून घ्यायचे। आणि जसजशी बालुशाही तळून होईल ते हलकी होती आणि वरती येते। तुम्ही बघू शकता इथे वरी आलेली आहे, तरीही आणखीन ही बालुशाही व्यवस्थित परफेक्ट अशी तळली गेलेली नाही। जोपर्यंत याचा खालून थोडाफार कलर चेंज होत नाही तोपर्यंत याला हात लावायचे नाही। बालुशाहीचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हटलं तर बालुशाही तळणंच हाच आहे। जर तुम्हाला परफेक्ट अशी बालुशाही तळायची असेल तर मग पेशन्सने तळावं लागते। एवढी बालुशाही तळायला कमीत कमी अर्धा तास लागतो। जर तुम्ही गडबड करून बालुशाही तळलात तर मग बालुशाही वरून तर व्यवस्थित अशी तळली जाते, परंतु आतमधून कच्ची राहते आणि त्यामध्ये पाकही व्यवस्थित मुरला जात नाही। आता इथे मी बालुशाही पलटून घेतलेली होती आणि मग तेल जास्त गरम झालेलं होतं, त्यामुळे थोडं गॅस बंद करायचा 5 मिनिटं। बुडबुडे थोडे कमी झाले की मग गॅस चालू करायचा आणि बालुशाही दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी तळून घ्यायची। एवढी बालुशाही तळायला कमीत कमी 25 मिनिट ते अर्धा तास लागतात। आणि तुम्ही बघू शकता बालुशाहीला कलरही मस्त आलेला आहे। आता याला आपण पाकात टाकून घेऊया आणि पाकात टाकताना पाक शक्यतो कोमट गरम असावा, थंड पाकामध्ये बालुशाही टाकायची नाही। जर तुमचा पाक थंड झालेला असेल तर थोडा कोमट करून घ्या आणि नंतर मग त्यामध्ये टाकून घ्या। आता इथे मी ही बालुशाही पाकामध्ये टाकून घेते। बालुशाही पाकामध्ये टाकली की पूर्णपणे पाकामध्ये बुडत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने चमच्याने बालुशाहीवरती पाक टाकून घ्यायचे आणि याला 4-5 मिनिटं असंच सोडून द्यायचे, जेणेकरून खालच्या साईडने बालुशाहीमध्ये मस्त असा पाक मुरला जाईल। तोपर्यंत आपण राहिलेल्या बाकीच्या बालुशाही अशाच पद्धतीने म्हणजे कोमट गरम तेल करून घ्यायचे आणि बालुशाही तळून घ्यायच्यात। आता इथे 4-5 मिनिटं झालेले होते आणि बालुशाहीमध्ये मस्त असा खालच्या साईडने पाक मुरला गेलेला होता, त्यामुळे बालुशाही आपण पलटून घेऊया आणि नंतर अशाच आपल्याला आणखीन 5 मिनिटं पाकामध्ये सोडून द्यायच्यात, जेणेकरून मस्त असा आतमध्ये पर्यंत बालुशाहीचा पाक मुरला जाईल। 5-6 मिनिटं झालेले होते। आता ही बालुशाही मी पाकातून काढून घेते आणि मग तयार आहे आपली मस्त अशी वरून खुसखुशीत आणि आतून एकदम रसरशीत लेयर्स सुटलेली बालुशाही। तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा घरच्या घरी, अगदी कमी साहित्यात बनून तयार होते। खरं तर ही बालुशाही मी पहिल्यांदाच बनवली, पण इतकी परफेक्ट झाली ना मला विश्वासच नाही बसला। तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त होते। तर मग तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।